नमस्कार. हवा खराब झालीये हे आपण सतत ऐकत असतो नाही का? पण या खराब हवेत असं नेमकं काय आहे ज्यामुळे ती इतकी धोकादायक बनते? चला तर मग आज वायू प्रदूषणाचं हे जे काय मोठं कोड आहे ना, ते सोप्या सोप्या भागांमध्ये समजून घेऊया. आता हा प्रश्न ऐकायला तर एकदम सोपा वाटतो बरोबर? पण खरं सांगायचं तर याचं उत्तर जितकं वाटतं तितकं सोपं नाहीये. उलटं ते खूपच गुंतागुंतीचं आहे. कारण आपल्या आजूबाजूची हवा म्हणजे काही फक्त ऑक्सिजन आणि नायट्रोजन नाही. हे बघा, वायू प्रदूषण म्हणजे कुठली एक गोष्ट नाहीये. ते आहे अनेक वेगवेगळ्या रसायनांचं एक कॉम्प्लेक्स मिश्रण, अगदी एखाद्या केमिकल कॉकटेलसारखं. आणि हे कॉकटेल नेमकं काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आधी त्याचे दोन मुख्य प्रकार समजावून घ्यावे लागतील. ठीक आहे, तर मग आता थोडं खोलात शिरूया. वायू प्रदूषण समजून घ्यायचं असेल ना, तर त्याची एक बेसिक गुरुकिल्ली आहे. आणि ती म्हणजे प्राथमिक प्रदूषक आणि दुय्यम प्रदूषक. या दोघांमध्ये काय फरक आहे हे ओळखणं. एकदा का हा फरक लक्षात आला की प्रदूषणाची सगळी प्रक्रिया अगदी डोळ्यांसमोर स्पष्ट होते. बरं, तर प्राथमिक प्रदूषक म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे हवेत मिसळणारे कच्चे माल किंवा रॉ इन्ग्रेडियंट्स आहेत असं समजू शकता. म्हणजे हे घटक थेट त्यांच्या सोर्समधून, जसं की गाडी किंवा फॅक्टरी, वातावरणात येतात. आणि मग येतात दुय्यम प्रदूषक. आता यांची गंमत अशी आहे की हे थेट कुठून बाहेर पडत नाहीत, तर वातावरणातच तयार होतात. म्हणजे कसं, जणू काही सूर्यप्रकाशाच्या उष्णतेवर शिजवलेली एक केमिकल रेसिपीच आहे ही. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय? एक प्रदूषक थेट सोर्समधून येतो आणि दुसरा तो वातावरणातच एका केमिकल रिॲक्शनमधून तयार होतो. हाच आहे या दोघांमधला मूळ फरक. ठीक आहे, मग हे प्राथमिक गुन्हेगार आहेत तरी कोण? म्हणजे नक्की कोणते प्रदूषक आहेत जे डायरेक्ट हवेत सोडले जातात? चला पाहूया यांचे सोर्सेस तरी काय आहेत. तर इथे आपल्याला काही मुख्य आरोपी दिसतायत. सगळ्यात आधी आहे पीएम म्हणजे पार्टिकलेट मॅटर, हवेत तरंगणारे अतिशय सूक्ष्म कण जे धूळ आणि धुरापासून येतात. मग आहे कार्बन मोनॉक्साईड, जो गाड्यांमधून बाहेर पडतो कारण इंधनाचं ज्वलन पूर्ण होत नाही. यानंतर येतो सल्फर डायऑक्साईड SO2, जो खास करून कोळसा आणि तेल जाळणाऱ्या पॉवर प्लांट्समधून येतो. आणि मग आहे नायट्रोजन डायऑक्साईड NO2, जो गाड्या, ट्रक आणि इंडस्ट्रीमधून बाहेर पडतो. आणि हो, VOC सुद्धा आहेत, म्हणजे पेंट्स आणि सॉल्व्हंट्समधून येणारे रसायन. हे सगळेच्या सगळे थेट वातावरणात मिसळतात. पण या सगळ्यांच्या यादीत एक असा धोका आहे जो सगळ्यात मोठा आहे, आणि तो अदृश्य आहे. तो आपल्याला दिसतच नाही. हा धोका आहे त्या अतिसूक्ष्म कणांचा. म्हणजे इतके लहान कण की ते साध्या डोळ्यांनी दिसणं अशक्यच नाही. जरा विचार करा, हे कण इतके सूक्ष्म असतात की श्वासावाटे ते थेट आपल्या फुफ्फुसांपर्यंत पोचतात आणि तिथून थेट आपल्या रक्तात मिसळतात. म्हणजे आपल्या शरीराची जी नैसर्गिक डिफेन्स सिस्टम आहे तिला ते सहज पार करून जातात. आणि यामुळेच अनेक गंभीर आरोग्य समस्या सुरू होतात. बरं, आता हे प्राथमिक प्रदूषक वातावरणात पोहोचले, मग पुढे काय होतं? तर इथेच सुरू होते ती आपली केमिकल रेसिपी, आणि यातूनच जन्माला येतात नवीन दुय्यम धोके. हे बघा, हे कसं काम करतं. सगळ्यात आधी प्राथमिक प्रदूषक हवेत येतात. मग सूर्यप्रकाश एखाद्या ओव्हनसारखं काम करतो, जो या केमिकल रिॲक्शनसाठी एनर्जी देतो. आणि मग काय, यातून तयार होतो एक नवीन आणि हानिकारक प्रदूषक, जमिनीच्या पातळीवरचा ओझोन. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण वेगवेगळे प्रदूषक पाहिले. पण जेव्हा हे सगळे घटक एकत्र येतात तेव्हा त्याचं जे एक मोठं चित्र तयार होतं ते कसं दिसतं? चला आता तेच बघूया. स्मॉग, हे नाव तर आपण सगळ्यांनीच ऐकलंय, हो की नाही? तर हा स्मॉग म्हणजे काय? तर त्या सगळ्या प्रदूषकांचं एक दृश्य रूप आहे. जेव्हा धूर, धुकं आणि ते सगळे केमिकल प्रदूषक एकत्र येतात ना, तेव्हा शहरांवर जणू काही एक धुरकट, विषारी चादर पसरते. बस तोच हा स्मॉग. आणि असाच एक दुसरा मोठा धोका आहे आम्लपर्जन्य, ज्याला आपण ॲसिड रेन म्हणतो. हे कसं होतं? तर जेव्हा सल्फर आणि नायट्रोजनचे ऑक्साईड्स वातावरणातल्या पाण्यासोबत एकत्र येतात तेव्हा ते पावसाच्या पाण्याला ॲसिडिक बनवतात. आणि हा ॲसिडिक पाऊस आपल्या पर्यावरणासाठी प्रचंड विनाशकारी ठरू शकतो. आतापर्यंत आपण जे काही बोललो ते सगळं बाहेरच्या हवेबद्दल होतं. पण एक मिनिट थांबा. आपल्याला नेहमी वाटतं की घरात आपण एकदम सेफ आहोत. पण हा धोका आपल्या दारातून आत कधी शिरतो हे कळत सुद्धा नाही. हो, खरंय, प्रदूषण आपल्या घरात सुद्धा आहे.
आपल्या किचनमध्ये जळणारं इंधन असो, घरातला तंबाखूचा धूर असो, साफसफाईसाठी वापरले जाणारे केमिकल्स असोत किंवा अगदी आपल्या भिंतीवरचा रंग, या सगळ्या गोष्टी आपल्या नकळत घरातल्या हवेत विषारी घटक सोडत असतात. म्हणजे हा धोका खरंच सगळीकडे आहे. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की वायू प्रदूषण म्हणजे एक गुंतागुंतीची केमिकल प्रक्रिया आहे आणि त्याचे काही मूळ घटक आहेत. पण आता खरा प्रश्न हा उरतो की हे सगळे घटक माहिती झाल्यावर ही जी हानिकारक रेसिपी आहे ती बदलण्यासाठी आपण काय करू शकतो? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.